नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये। तर लाडकी बहीणकडून एक महत्त्वाची अपडेट आली आहे। तर जानेवारी महिन्यापासून तुमचे अर्ज बाद होणार आहेत। तर कोणाकोणाचे अर्ज या ठिकाणी बाद होणार आहेत? तर या ठिकाणी या 5 गोष्टी आहेत। त्या 5 गोष्टी ज्यांच्याकडे असतील त्या व्यक्तींचे या ठिकाणी अर्ज बाद होणार आहेत। तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये समजणार आहे। तत्पूर्वी त्या 5 गोष्टी तुम्हाला मी सांगण्याआधी हा तुम्ही व्हिडिओ पहा। आधी ती मॅडम या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय सांगतात तो व्हिडिओ पहा, मग तुम्हाला मी पुढे थोडंफार एक्सप्लेन करतो त्याच्यामध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि का ते अर्ज बाद करणार आहेत ते। चला तर व्हिडिओ तो सुरुवात करू। कंप्लेंट बेस्ड असणार आहे ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेले आहेत, पण याच्यापैकी डबल ॲप्लिकेशनच्या, स्थलांतरित झालेल्याच्या, उत्पन्नाच्या याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे 80-90% तक्रारी त्या पद्धतीच्या आहेत, म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी। आणि त्याचं आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी ह्या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे, म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाही आहेत। पण नमो शेतकरी ही योजना आहे, याचा 1000 रुपयाचा लाभ आहे। आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार। त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही। दुचाकी आहे, आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत, तर त्याच्याने आपण फक्त त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय। आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत। आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी जी लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत। कोणत्या 5 गोष्टी हे तुम्हाला समजलेच असेल, नसेल समजलं तर या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो। कुटुंबातील 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांचे हे लाडकी बहिणीचे अर्ज बाद होणार आहेत। तसेच घरात कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन असेल तर, म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड असतं, रेशन कार्डमध्ये जेवढे पण नावं आहेत त्या नावापैकी कोणाच्या पण नावावर जर 4 चाकी 4 चाकी जर गाडी असेल तर त्यांच्या नावावरचे ते लाडक्या बहिणीचे अर्ज आहेत ते बाद होणार आहेत। तर त्याच्यानंतर शासकीय नोकरी असताना घेतलेला योजनेचा लाभ, म्हणजे तुमच्या घरात कोणाच्या नावावर कोण शासकीय नोकरी करत असेल, म्हणजे सरकारी कर्मचारी वगैरे असेल, तरी पण तो तुम्ही लाभ घेत आहात तर तुमचा पण अर्ज या ठिकाणी बाद होणार आहे। किंवा शासनाच्या कोणत्या पण इतर शासनीय योजना, म्हणजे कोणत्या पण शासकीय योजना असतील, संजय निराधार योजना असेल, पंतप्रधानच्या कोणत्या योजना असतील, तर लेक लाडकीची योजना असेल, अशा वेगवेगळ्या कोणत्या पण सरकारच्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर या ठिकाणी तुमचा अर्ज या ठिकाणी बाद होणार आहे। तर त्याच्यानंतर तुमचा जर विवाह परराज्यात झालेला असेल तर त्याच्यानंतर तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुमचा या ठिकाणी अर्ज बाद होणार आहेत। विवाहानंतर परराज्यात गेलेल्या लाभार्थी, म्हणजे तुमचं लग्न झालं, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्यात होता आणि तुमचं लग्न झालं आणि तुम्ही परराज्यात राहायला गेला आहेत या 6 महिन्यामध्ये, तर तुमचा या ठिकाणी अर्ज बाद होणार आहे। या प्रकारच्या ह्या माहिती आहेत। या ज्या 5 गोष्टी आहेत या 5 गोष्टी सरकारने ज्यावेळी माझी लाडकी बहीणचा ज्यावेळी GR आला त्या GR मध्ये ह्या 5 गोष्टी नमूद केलेल्या होत्या की या योजनेचा जो लाभ घेत असेल तर तो यासाठी अर्ज पात्र राहणार नाही। त्यामुळे ह्या गोष्टी ह्या आधीपासूनच डिक्लेअर केलेल्या होत्या, तर त्या आपल्याला पण माहीत होत्या। ज्यावेळी आपण ते लाडकी बहीणचा फॉर्म भरताना जे प्रतिज्ञापत्र लिहून दिलं, ज्याच्यामध्ये 11 ते 10 गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्टीला टिक केलेल्या आहेत आणि खाली सिग्नेचर केलेले आहेत, त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत। त्या तुम्हाला या ठिकाणी वरती दिसू पण शकतील, त्या पद्धतीने आहेत त्या। जर लाडक्या बहिणी संबंधित अजून काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतील, त्याच्यानंतर पुढचा हप्ता कधी येणार आहे हे माहीत करून घ्यायचं असेल आणि जास्त माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा। आणि आपला मेन ग्रुप आहे हा महत्त्वाचा गोष्टी आहे ते सरळ सेवे भरतीसाठी, कॉलेज ॲडमिशनसाठी,
वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे फॉर्म ऑनलाईन कसे भरावे या संदर्भात हा आपण व्हिडिओ तयार करत असतो. ते व्हिडिओ जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.